महाराज की जय, महाराज की जय। असो या ठिकाणी कथेचा मतीला तासा दशरथ राजानं बाण मारला, श्रावण बाळ या ठिकाणी मृत्यू पावलेला, त्याचे असणारे अंध आई वडील दुःख करू लागले, शोक करू लागले। दशरथ राजाला त्यांनी शाप दिला, आम्हाला पुत्र दुःख दिलास राजा, तू सुद्धा पुत्र योगानं तडपणार आहे असा शाप दिला। पण राजाला या शापातून आनंद होऊ लागला। ब्राह्मण शाप नवे व्रथा, मी पुत्र पावेन सर्वथा, परमाल्हाद दशरथा, आनंद चित्ता ओसंडे। आनंद चित्ताला वासंडू लागला। दशरथ राजाच्या शाप जरी ब्राह्मणाने दिलेला असला तरी व्यर्थ जाणार नाही, आणि मला काय होणार आहे, या शापातून पुत्राची प्राप्ती होणार आहे। जरी मला शाप दिला असला तरी माझ्यासाठी चांगलाच आहे। दशरथ राजाच्या चित्ताला आनंद वाटला। शाप नवे परमामृत, उल्हास रायाचे चित्त, कोटी प्रगटेल रघुनाथ, शाप दशरथा सुखरूप। आणि अमृतासारखं वचन असावं या वृद्ध ब्राह्मणाचं, श्रवणाच्या आई वडिलाचं। यांनी मला शाप दिला, हे अमृतासारखं माझ्यासाठी झालेलं आहे, आणि माझ्या पोटाला प्रभू रामचंद्राचा जन्म होणार आहे, आणि मी काय होणार आहे, माझ्या वंशीची वेल वाढणार आहे। याचा आनंद दशरथाला आजपर्यंत जेवढं दुःख होतं तेवढ्या दुःखातून मी मुक्त होणार आहे असा दशरथ याचा विचार करू लागला। पुत्र झाले त्यंभूता, ऐसा मानिला निश्चितार्थ, हृदयी संचलला रघुनाथ, उद्वेग रहित या लागे। आणि या शापामुळे मी आता पुत्र होणार, मला असा दशरथ राजाच्या मनामध्ये आत्मविश्वास संचारला। ब्रह्मचा शाप होणार नाही, मला पुत्र प्राप्त होणार आहे। आणि हृदयी संचला रघुनाथ, प्रभू रामचंद्र माझ्या हृदयामध्ये संचारलेले। आणि या दशरथ राजा उद्विग्न चिंता होती, सर्व चिंता दशरथ राजानं सोडून दिली आणि सुखरूप अवस्था झाली। शाप देवोनी दारुण, तिही दोघी सांडिला प्राण, तिघाचे देवनी दहन, उत्तर विधान करविले राये। दशरथ राजाला श्रावणाच्या आई वडिलांनी मोठा शाप दिला, आणि शाप दिल्यानंतर काय केलं, आपला देह ठेवला। देह ठेवल्यानंतर दशरथ राजानं श्रावण बाळ, त्याचे आई आणि वडील तिघाचं या ठिकाणी अंतर्विधीचं कार्य पार पाडलं। जलचर पक्ष्यांचे युग्मा, त्याचे कामिनाचे मित्रत्व परमा, तया समकाळे मरण धर्म, झाला तो जन्म मागिला। असो या ठिकाणी नाथ महाराज आपल्याला कथा सांगू लागले, श्रावण बाळाची, त्याच्या आईची आणि वडिलाची। या तिघांचं एकाच वेळी निधन का व्हावं, तर याच्या अगोदर त्यांच्या जन्माची जी कहाणी आहे हे नाथ महाराजांनी आपल्याला थोडक्यात वर्णन करून सांगू लागले। जळचर, पाण्यामध्ये राहणारा प्राणी मासा, आणि दोन पक्षी, गीत नावाचे दोन पक्षी, या पक्ष्याचं आणि त्या माशाचं प्रेम जडलेलं होतं। ही कथा आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे। आटता देखोनी सरोवरा, शीतल निश्चय चंचुधा भारा, धरण यातयान मकरा, आघाद निरास्नेह नेता। ज्या तलावामध्ये, ज्या ठिकाणी मध्ये महापाण्यात मध्ये मासा राहत होता, त्या ठिकाणचं पाणी आटल्या गेलं। पाणी आटल्या गेल्यामुळे यांची मैत्री, जीव बसलेला होता या पक्ष्यांचा आणि या माशावर, आणि हा मासा तरपडून मरल म्हणून याला काय करू आपण, ज्या ठिकाणी जास्त पाणी आहे, खोल पाणी आहे, अशा पाण्यामध्ये घेऊन जाऊन या पक्षीने विचार केला, आणि हे दोन पक्षी असणारे माशाला आपल्या चुंचीमध्ये पकडलं आणि घेऊन चालले। तव मार्गी वनते नवखंडा, ते थोडी उसळले वेळू कांडा, ते मत्स्यात लागता चंडा, पहिला दुखंड धरणीये। आणि हे दोन पक्षी असणारे माशाला घेऊन जात असताना भयंकर मोठा अरण्य, जंगल, घनदाट, आणि अशा ठिकाणून जात असताना भयंकर मोठा वारा सुटलेला। एखाद्या झाडाचा पत्ता लागावा किंवा एखादी काडी हवेने यावा, माशाला लागावी, माशाचे दोन तुकडे झाले, मासा खाली पडला, पुढे काय झालं, तेने दुःखे क्रुद्री दोघी, देह ओपिले तया लागी,
ते चिरुणानुबंध योगी धरले ती नरदेहा. या माशाच्या 2 तुकडे झाल्यानंतर या गिरीज पक्षाने दोघांनी नर आणि मादी दोन्ही पक्षी यांनी सुद्धा त्याच्या बरोबर आपला देह ठेवला, म्हणजे त्या ठिकाणी त्राण दिला त्यांनी. आणि याच्यामुळं मागच्या जन्मामुळं हे 3 जण आता या ठिकाणी मनुष्य रूपामध्ये जन्माला श्रावण बाळ आणि त्याचे आई वडील आलेले. तर मत्स्य तोचे श्रावण जनी पक्षी ते जनक जननी एके अवसरी निमाले तिने ऐसे पुराणी मूळ कथा. ऐशी पुराणी मूळ कथा. पुराणामध्ये मूळ कथा अशी म्हणले श्रावण असणारा हा कोण मासा म्हणले, आणि हे 2 गिर नावाचे पक्षी आहेत म्हणले, पक्षी आणि पक्षिणी हे 2 त्याचे आई वडील आहेत. आणि या तिघांनी या ठिकाणी मनुष्य रूपामध्ये अवतार धारण केलेला जन्म झालेला. राजा राम नामे दोषातीत तरी लोक प्रतिष्ठी शास्त्रार्थ अश्वमेध करी दशरथ वशिष्ठ युक्त विधाने. असो या ठिकाणी दशरथ राजाच्या हातानं ब्राह्मणाचा मृत्यू झालेला आहे बरं का, आणि श्रावण बाळ मारले गेलेले, त्याचे आई वडील श्रावण बाळामुळे मेलेले. याला ब्रह्महत्या लागलेली दशरथ राजाला. तरी पण या श्रावण बाळाच्या तोंडून दशरथ राजाने ऐकलं होतं राम नामांकित बाण आणायला. कोणाचा बाण असावा म्हणले, आणि या बाणानं काय केलं, एकतर श्रावण बाळाला असणारी कायमची मुक्ती दिलेली, आणि पापाच्या बाजूला दशरथ राजा सुद्धा या ठिकाणी बाणामुळे झालेला होता. तरी पण आपल्या असणारे कुलगुरु वशिष्ठवर, आणि वशिष्ठ गुरुने सांगितलं ब्रह्महत्याचा डाग पुसून काढण्याकरता, ब्रह्महत्याचं पातक नाहीचं करता राजा आपल्याला यज्ञ करावा लागेल. फेडावया ब्रह्महत्या दाग केलाश्वमेध याग. राजा शुद्ध झाला सांग परिराष्ट्री भंग मांडला. हो, ब्रह्महत्याचा डाग फेडण्याकरता वशिष्ठ गुरुने सांगितलं अश्वमेध नावाचा यज्ञ करावा लागेल राजा आपल्याला. आणि अश्वमेध नावाचा यज्ञ दशरथ राजाने केला. तरी पण काय झालं म्हणले, ब्रह्महत्याच्या डागातून राजा दशरथ जरी मुक्त झाला असला, ज्या ठिकाणी ब्राह्मणाची हत्या होती त्या ठिकाणी आवर्षण पडतं.